क्रोधातून विवाहित प्रेयसीची गोळ्या मारून हत्या करत प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना चोपडा तालुक्यातील अकुलखेडे येथे शनिवारी घडली. 2 वर्षांपासून इन्स्टाग्रामवर देवानंद धनगर व अनिता पाटील यांच्यात प्रेम संबंध होते. परंतु काही दिवसांपासून अनिता ही देवानंद याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा राग त्याला आला. देवानंद हा शनिवारी अनिता हिच्या घरी गेला व रागाच्या भरात त्याने अनिताच्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून हत्या केली. तसेच देवानंद याने देखील स्वतःच्या डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत अनिता जगदीश पाटील वय 30 वर्ष व पती जगदीश काशीनाथ पाटील वय 36 वर्ष, मुलगा हर्षल व मुलगी तनुजा हे चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथे हॉटेल संकेतच्या मागे इंग्लिश मीडियम समोर राहत होते. देवानंद सुभाष धनगर वय 26 राहणार भामपूर तालुका शिरपूर व अनिता पाटील यांच्यात 2 वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर प्रेमसंबंध जुळले होते. 2 वर्षात त्यांचे प्रेमसंबंध चांगलेच बहरले होते, परंतु काही दिवसांपासून अनिता ही देवानंद याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा राग देवानंदच्या मनात होता. या रागाच्या भरात देवानंद अकुलखेडा येथे अनिताच्या घरी आला. सकाळी 11 वाजेच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. यावेळी दोघे मुले व पती घरी नसल्याची संधी साधून त्याने अनिताच्या डोक्यात गावठी कट्ट्याने गोळी झाडली. यात अनिता मयत झाल्याचे पाहून त्याने स्वतःवर देखील गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव आप्पा पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी अण्णासाहेब घोळ, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, स्थानिक गुन्हे शाखेचे विलेश सोनवणे, रावसाहेब पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळावरून अनिता व देवानंदचा मोबाईल व गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. 4थीत शिकणारी तनुजा ही ट्युशनवरून घरी आली. घराचा दरवाजा उघडत नसल्याने तिने खिडकीतून हात घालून दरवाजा उघडला. तिथे तिला आईचा मृतदेह पडलेला दिसला. लागलीच तिने आईच्या मोबाईलवरून वडिलांना फोन करून घटना सांगितली. वडील जगदीश पाटील घरी आल्यावर त्यांनी अनिता व देवानंद याला रक्ताच्या थारोळीत पडल्याचे पाहिले आणि घटना पोलिसांना सांगितली. मयत देवानंद याने मित्रांना मेसेज करून सांगितले की प्रेयसी अनिता माझ्याकडे आता लक्ष देत नाही, ती मला निग्लेक्ट करत आहे. आज मी तिला संपवून टाकेल असा मेसेज त्याने मित्रांना केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मनात असलेली अनिता डोक्यात बसल्याने तिचा खून झाला आणि देवानंदने आत्महत्या केली असेल अशी परिसरात चर्चा आहे.